हरे हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 3, श्लोक क्रमांक 32. ये त्वेदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः. भाषांतर. परंतु जे द्वेष भावनेने या आदेशांची उपेक्षा करतात आणि त्यांचे पालन करीत नाहीत, त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. तर प्रेक्षक हो, मागील श्लोकांमध्ये आपण पाहिले की भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की जे कोणी द्वेषरहित होऊन आणि श्रद्धेने भगवंतांच्या उपदेशांचे पालन करतात ते सकाम कर्मांच्या बंधनातून मुक्त होतात. परंतु या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत की जे कोणी त्यांच्या उपदेशांचे पालन करीत नाही, ज्यांना भगवंतांच्या उपदेशांप्रती श्रद्धा नसते, ते ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. तर प्रेक्षक हो, येथे भगवंत आपल्याला घाबरवत आहेत किंवा आपल्याला धमकी देत आहेत असं आपण अजिबात विचार करता कामा नये. तर येथे आपण कृष्ण भावना भावित झालो नाहीत तर त्याचे काय दोष उद्भवतात याबद्दल सांगितले आहे. कारण भगवंत परमपिता परममाता आहेत, आपले पालन करणारे आहेत. भगवंतच आपले सर्व काही आहेत आणि जेवढं प्रेम भगवंत आपल्यावर करतात तेवढं प्रेम या जगातील कोणीही आपल्यावर करूच शकत नाही. उदाहरणार्थ, एक समुद्र आहे आणि त्याच्यावर 10 लाख समुद्र एकावर एक असे आहेत. तर तो समुद्र किती खोल असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही, बरोबर? तर त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त भगवंत आपल्यावर प्रेम करतात. मग तरीही येथे ते आपल्याला ज्ञानशून्य, मूढ आणि भ्रष्ट होतील असे म्हणून घाबरवित आहेत असे का वाटते? कारण प्रेक्षक हो, केव्हा केव्हा असं होतं की आई वडील त्यांच्या मुलांवर खूप प्रेम करीत असतात, परंतु जर ते मूल एखादी गोष्ट ऐकत नसेल तर आई वडिलांना थोडं कठोर व्हावं लागतं. जसे की एखादा मुलगा टी व्ही बघत असेल आणि दुसऱ्या दिवशी जर त्याची परीक्षा असेल आणि आई वडील त्याला टी व्ही बंद करून अभ्यास करण्यास सांगत असतील आणि ते मूल त्याच्या आईवडिलांचं सांगणं न ऐकता टी व्ही बघण्यासाठी रडणं चालू करत असेल तर आई वडिलांना तिथे थोडं कठोर व्हावं लागतं. त्याला सांगावं लागतं की तू जर अभ्यास केला नाहीस तर तू परीक्षेमध्ये नापास होशील, त्यामुळे तू टी व्ही बंद करून तुला अभ्यासाला बसावंच लागेल. याला आपण घाबरवणं किंवा धमकी देणं म्हणू शकतो का? नाही. किंवा प्रेक्षक हो, जसं आपण आजकाल सर्रास बघतो त्याप्रमाणे एखादं लहान मूल खूप जास्त मोबाईलचा वापर करीत असेल, त्यावर तासन तास गेम्स खेळत असेल तर अति स्क्रीन टाईममुळे त्याचे डोळे खराब होणार हे निश्चित. म्हणून ते जरी मोबाईल वापरण्यासाठी हट्ट करत असेल, रडपड करीत असेल, आई वडिलांचा द्वेष करत असेल, त्यांच्यावर चिडचिड करीत असेल, तरीही आई वडील त्याला त्यापासून रोखतात. नाहीतर कदाचित ते त्याची दृष्टीही गमावून बसू शकते. त्याचप्रमाणे भगवंत येथे तेच सांगत आहेत की जर कोणी त्यांचा द्वेष करीत असेल आणि त्यांनी भगवद्गीतेमध्ये दिलेल्या उपदेशांचे पालन करीत नसेल तर तो ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात भ्रष्ट आहे असे समजावे. त्याला नेहमी दुःखच मिळते. प्रेक्षक हो, म्हणून तर हे भगवंतांचं सांगणं आहे की त्यांनी भगवद्गीतेमध्ये जे उपदेश आपल्यासाठी दिलेले आहेत त्याचे आपण पालन करावे आणि आपले मनुष्य जीवन सफल बनवावे, भगवतधामी परत जावे. परंतु खूप सारे द्वेषी लोकही आहेत की जे साक्षात भगवंतांचाही द्वेष करण्यास पुढे मागे पाहत नाहीत, कारण त्यांना भगवंतांप्रमाणेच नियंत्रक, स्वामी, भोक्ता बनण्याची इच्छा असते. असे लोक शास्त्रांच्या उपदेशांचा भंग करतात, उपेक्षा करतात. प्रेक्षक हो, ज्याप्रमाणे प्रत्येक देशाचे एक सरकार असतं, ते सरकार काही नियम ठरवतं, त्या नियमांचं त्या देशातील नागरिकांनी पालन केलं नाही तर त्यांना दंड मिळतो. त्याचप्रमाणे भगवंतांनीही प्रकृतीच्या मार्फत आपल्यासाठी काही नियम सांगून ठेवलेले आहेत. जसे की खाण्याच्याच गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजेत. आपण हिरा किंवा खिळे किंवा काचेचे तुकडे खाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे तामसिक अन्नही आपण खाऊ नये, कारण त्याने शरीर, मन आणि आपली चेतनाही खराब होते आणि त्या कर्मांचा दंड तर मिळणारच आहे. म्हणून प्रेक्षक हो, भगवंत आपल्यावर रागावलेले नाहीत किंवा ते आपल्याला धमकीही देत नाहीत किंवा ते आपला तिरस्कारही करीत नाहीत, द्वेषही करीत नाहीत, तर ते केवळ आपल्यावर खूप जास्त प्रेम करतात.
परंतु ज्याप्रमाणे कधी कधी मुलाला समजावण्यासाठी आई वडिलांना मुलावर रागवावंही लागतं किंवा ते मूल जर हट्टी असेल, ऐकत नसेल, तर त्याला एखादा फटकाही द्यावा लागतो, जरी ते त्याच्यावर प्रेम करीत असले तरी, त्याचप्रमाणे भगवंत आपल्यावरील प्रेमापोटी तसे म्हणत आहेत. उदाहरणार्थ, एखादा मुलगा नवीनच सायकल चालवायला शिकला असेल आणि तो हट्ट करतो की मी 1-2 किलोमीटर सायकल चालवून येतो, तेव्हा आईवडील त्याला नकार देतात आणि म्हणतात की अजून तू पूर्ण सायकल चालवायला व्यवस्थित शिकलेला नाहीस आणि एवढ्या लांब जाऊ नकोस. तरीही तो हट्ट करतोच आणि जातो. पुढे जाऊन त्याचा तोल जातो आणि तो पडतो. त्याच्या हातापायांना खरचटतं. त्यानंतर आईवडील त्याला घरी आणतात, त्याच्यावर मलमपट्टी करतात, त्याला व्यवस्थित खायला देतात, औषधे वगैरे देतात, त्याला आरामही करायला देतात. एवढंच सगळं ते करतात, परंतु त्यानं त्यांचं ऐकलं नाही म्हणून त्याला रागावतातही. कारण कधी कधी त्या मुलाला समजत नाही. तो तमोगुणामुळे, रजोगुणामुळे भ्रमित झालेला असतो. त्याचप्रमाणे आपण सर्व जीव या भौतिक संसारामध्येही भ्रमित झालेलो आहोत. एखादा दारू पिऊन धुंद झालेला आहे, त्याची ती नशा उतरवण्यासाठी बादली भरून पाणी त्याच्या अंगावर टाकावं लागतं, तेव्हा कुठे तो खडबडून जागा होतो आणि मग त्याला जागृती येते. त्याचप्रमाणे भगवंतही आपल्याला एखादा फटका देतात, जसं की भगवंतांनी या प्रकृतीमार्फत आपल्यासाठी, प्रत्येक जीवासाठी उदरभरणाची सोय करून ठेवलेली आहे. प्रत्येक शाकाहारी प्राण्यांसाठी गवत, झाडं, झाडांची पानं, प्रत्येक मांसाहारी प्राण्यांसाठी छोटे छोटे प्राणी, छोट्या प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी कीटक इत्यादी. त्याचप्रमाणे मनुष्य प्राण्यासाठी फळे, पालेभाज्या, फळभाज्या, धान्य तयार केलेली आहेत. परंतु काही लोक जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मांस ग्रहण करतात, जे मनुष्यासाठी बनवलेलेच नाही, आणि मग त्यांना अपचन, कर्करोग, मधुमेह, जडत्व, हृदयविकार अशा प्रकारचे अनेक फटके बसतात. तेव्हा कुठे ते जागृत होतात. अरे, माझ्या आयुष्यामध्ये अचानक असं काय घडलं, आणि मग ते त्याच्या पाठीमागच्या कारणांचा शोध घेतात आणि मग त्यांना त्यांची चूक कळते. प्रेक्षक हो, आपल्याला सुधारण्यासाठी दंड देण्याची भगवंतांची इच्छा नसते, पण आपल्यामध्ये सुधारणा घडवून यावी यासाठी भगवंत तसे करतात. म्हणजे ज्याप्रमाणे सरकारचे नियम असतात आणि ते पालन नाही केले तर त्याचा दंड मिळतो, त्याचप्रमाणे प्रकृतीचेही काही नियम आहेत आणि त्यांचे पालन नाही केले तर दंड मिळणार. त्याचप्रमाणे प्रेक्षक हो, भक्ती करण्याचेही काही नियम आहेत. आत्मा भगवंतांचा अंश आहे, त्यामुळे स्वाभाविकरित्याच भगवंतांची भक्ती करणे हे आपले परमकर्तव्य आहे. परंतु जर आपण ते नाही केले तर त्याचाही दंड मिळतो, आणि हाही दंड भगवंत देत नसतात. उदाहरणार्थ, जर आपण मुंबईपासून दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेत बसलो आणि आपण तिकीट न काढताच तो प्रवास केला तर आपल्याला टी.सी. पकडणार हे निश्चित. तेव्हा आपण असं म्हणू शकतो का की तो टी.सी. माझा द्वेष करतो, माझा तिरस्कार करतो, म्हणून तो मला असं पकडून दंड देतो. पण त्यामध्ये त्या टी.सी.ला तशी कोणत्याच प्रकारची वैयक्तिक समस्या नसते, तर तो सरकारने घालून दिलेले नियम आपल्याला सांगत असतो आणि त्याचं कर्तव्य करीत असतो. आपण तिकीट खरेदी केलं नाही ही आपली चूक असते. त्याचप्रमाणे भगवंतांच्या प्रकृतीचेही काही नियम आहेत, जे आपण पालन करणे अपेक्षित असते. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी भक्तीशी संबंधित काही नियम सांगितलेले आहेत. आपण स्वतःमध्ये प्रगती घडवून आणण्यासाठी त्यांचे पालन केले तर ती चांगलीच गोष्ट आहे, आणि जर आपण त्या नियमांचे पालन नाही केले तर आपोआप दंडही मिळतो. त्यानंतर मग आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणण्याची इच्छा होते आणि आपण सुधारतो. हे जर आपण समजून घेतलं तर ह्या भौतिक जगातील बिकट परिस्थितीमधून आपण बाहेर पडू शकतो. त्यासाठी भगवंत भगवद्गीतेमार्फत आपल्याला सांगतात की हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, भगवद्गीता भागवताचे वाचन करा, भगवंतांच्या भक्तांचा संग करा, भगवंतांना भोग लावून तोच प्रसादाच्या रूपात ग्रहण करा. अशा प्रकारे भगवंतांनी अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला त्यांची भक्ती करण्यासाठी आणि आनंद प्राप्त करण्यासाठी काही नियम सांगितलेले आहेत, आणि ते करत असताना आपण आपली विहित कर्तव्यही करीत राहिले पाहिजे. परंतु प्रेक्षक हो, जे भगवंतांच्या उपदेशांचे पालन करीत नाही ते स्वतःचे आयुष्य निरर्थक घालवतात. भले ते भौतिक दृष्टीने खूप जास्त सुशिक्षित असतील तरीही त्याला स्वतःच्या आत्म्याविषयी तसेच भगवंतांविषयी अज्ञान असते, आणि म्हणून त्याच्यासाठी जीवनसिद्धीची म्हणजेच भगवत प्राप्तीची मुळीच आशा नसते. उदाहरणार्थ, एखाद्या मोठ्या सुरुंगामध्ये एखादा मनुष्य फसला असेल आणि त्या सुरुंगातून एका बाजूला गेला तर तेथे प्रकाश येतो आहे, म्हणजे बाहेर पडण्याचा मार्ग आहे जेथून तो बाहेर पडू शकतो.
आणि दुसऱ्या बाजूने गेला तर अंधकारच अंधकार आहे, तर तेथे इतर आणखी बऱ्याच समस्या येऊ शकतात. परंतु तो मनुष्य त्या सुरुंगातून प्रकाशाच्या दिशेने चालू लागला तर तो त्याच्यातून बाहेर पडेल. परंतु तो जर विरुद्ध दिशेने चालू लागला तर तो त्या सुरुंगातून मुक्त होऊच शकत नाही. त्याचप्रमाणे हे मनुष्य जीवन केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथुनासाठी दिलेले नाही, तर मनुष्य योनीमध्ये येऊन सुद्धा जर कोणी भगवान श्रीकृष्णांची भक्ती करीत नाही, आध्यात्मिक जीवनाबाबतीत कुठल्याही प्रकारची जिज्ञासा करीत नाही, प्रश्न विचारित नाही, तर त्याला भ्रमित म्हटले जाते आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात भ्रष्ट समजले जाते. कारण सिद्धी जरी खूप साऱ्या असल्या तरी सर्वात श्रेष्ठ सिद्धी आहे भगवान श्रीकृष्णांचे प्रेम प्राप्त करणे आणि त्यामध्येही तो भ्रष्ट झालेला असतो असे समजा. त्याचप्रमाणे प्रेक्षक हो, अशा भ्रष्ट द्वेषी मनुष्याची संगती आपण करू नये, कारण मग ते दुर्गुण आपल्यामध्येही येऊ शकतात. त्याचप्रमाणे जर एखादा खूप कामी असेल आणि भौतिक गोष्टींबद्दल जास्त बोलत असेल, त्याचा जर आपण संग केला तर आपणही त्या गोष्टींप्रती आकर्षित होतो, आपल्यामध्येही त्या भौतिक गोष्टींप्रती जिज्ञासा उत्पन्न होते आणि इच्छा उत्पन्न होते, जी खूप जास्त घातक आहे. म्हणून अशा इच्छा आपण करता कामा नये असे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. उदाहरणार्थ, प्रल्हाद महाराजांच्या समोर हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी जेव्हा नरसिंह भगवंत प्रकट झाले आणि त्याचा वध केल्यानंतर प्रल्हाद महाराजांना वर मागण्यासाठी सांगितले, तेव्हा 5 वर्षाचे प्रल्हाद महाराज म्हणतात, हे नरसिंह भगवंता, माझ्या हृदयामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची भौतिक इच्छा प्रवेश करता कामा नये. प्रेक्षक हो, जे लोक पूर्णपणे कृष्ण भावना भावित नसतात ते सतत भौतिक बंधनांमध्ये बांधले जातात, ज्यांच्यामधून कोणीही आपल्याला मुक्ती देऊ शकत नाही. जर आपल्याला यातून मुक्ती हवी असेल तर त्यासाठी केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्णच आपल्याला मदत करू शकतात. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवंतांनी दिलेल्या उपदेशांचे पालन केले पाहिजे आणि स्वतःबद्दल तसेच भगवंतांबद्दल ज्ञान घेऊन जीवनाची परमसिद्धी म्हणजेच भगवद्धामाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भगवंतांच्या उपदेशांची अवज्ञा करून हृदय शून्य बनण्यापेक्षा त्यांच्या उपदेशांचे पालन करून त्यांचे प्रिय प्रिय भक्त बनूयात, त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देऊयात. धन्यवाद. हरे कृष्ण.